समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी समाजात लोकजागरणाच्या माध्यमातून सशक्त समाज निर्माण केला, समाजाला नेहमीच दिशा देण्याचं काम केलं असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर समाजाला दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदाय करत आहे. महाराष्ट्रभर समाजाला दिशा देण्याचं काम निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केलं असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहस्थळी समाज प्रबोधनकार आणि नामांकित कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांच्या शाही शुभविवाह सोहळ्यास तसेच स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्धव महाराज मंडलिक, आमदार अमोल खताळ, त्यांच्या पत्नी नीलम खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार सत्यजित तांबे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील, गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रमुख दिलीपराव शिंदे, एस आर थोरात उद्योग समूहाचे आबासाहेब थोरात यांच्यासह राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून उद्योग क्षेत्रातील मान्यवर यांची हजेरी होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण करण्यात आले. शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षाचाही शुभारंभ उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या नागरी सहायता कक्षामुळे मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना लाभ मिळवण्यासाठी या नागरी सहायता कक्षाचा उपयोग होणार आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे शालिनीताई महोदय निवृत्ती काशीनाथ देशमुख म्हणजेच आपल्या सर्वांचे दादा इंदुरीकर महाराज यांची सुकन्या ची सौका ज्ञानेश्वरी तिचा शुभविवाह कैलासवासी या ठिकाणी सौ मनीषा श्री सुनील विष्णू चिलक यांचे चिरंजीव साहिल यांच्यासोबत आज संपन्न होते. या ठिकाणी नुकतंच 4 वाजता एक ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील झालेला आहे. परमपूजनीय स्वामीजी गगनगिरी महाराज यांचा सप्ताह देखील या ठिकाणी होणार आहे, कीर्तन देखील होणार आहे आणि कीर्तनानंतर हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मला अतिशय आनंद आहे की आम्ही सगळे या सोहळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. आमचे या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटीलजी, डॉ सुजय विखे, त्याचप्रमाणे दोन्ही युवा आमदार अभिजित भैया आणि विवेक भैया या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व महाराजांवर प्रेम करणारे या ठिकाणी निमंत्रित भगिनी आणि बंधू आपल्या सर्वांचं या विवाह सोहळ्यामध्ये मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने ती सौका ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावं. ज्या प्रकारे इंदुरीकर महाराजांनी समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून एक सश्रद्ध अशा प्रकारचा समाज तयार केला आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं तोच आनंद हा या मुलांच्या जीवनातून यावा अशा पद्धतीनं ईश्वराला प्रार्थना करतो आणि दादांच्या वतीने आलेल्या सर्व या ठिकाणी पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता आपण सगळे विवाह सोहळ्याची वाट बघूया. पण मी लवकर जाणार आहे कारण मला संभाजीनगरला पोहोचायचं आहे आणि माझं हेलिकॉप्टर वेळेत उडलं पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यावेळी मी राहू शकणार नाही, पण त्याच्या आधीच मी दोघांना आशीर्वाद देणार आहे आणि पूर्वीही आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज
या आनंदाच्या क्षणी आम्ही आपल्यासोबत उपस्थित राहू शकलो याबद्दल अतिशय आनंद आहे. आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. महाराजांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करावे. एकादशी असू द्या, हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने एक पाठीचा कणा आहे आणि वारकरी संप्रदाय आपल्या प्रबोधनातून भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम करतात आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची, संतांची, वारकऱ्यांची भूमी आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायासाठी अगदी जे जे काही करता आलं ते इंदोरीकर महाराज त्यांच्या टीमने केलंच आहे आणि मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक योजना वारकरी संप्रदायासाठी, वारकरी दिंड्यांसाठी आपण अनेक पंढरपूरला देखील विकास कामं केली. आता देखील देवेंद्रजींच्या माध्यमातून हे काम पुढे सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या आमच्या लाडक्या बहिणी देखील उन्हामध्ये आहे तिकडं. मग माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी झाली, एक सुपरहिट नाही का. तर काय राजकीय बोलणार नाही मी, पण त्या लाडक्या बहिणींनी सगळ्या टांगापलटी करून टाकल्या. घोडे फरार. आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. लाडके भाऊ इकडे आहेत, त्यांनाही शुभेच्छा देतो. हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, हे राज्य कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, माझ्या लाडक्या बहिणींचं आहे आणि म्हणून मी आज इंदोरीकर महाराज मुंबईला आले निमंत्रण द्यायला, तेव्हा मला वाटलं इकडे पोचेन की नाही मी, पण आज दिवसभर कार्यक्रम खूप होते. पण ते कार्यक्रमामध्ये देखील मी इंदोरीकर महाराजांना शब्द दिला होता, मी कसाही करून पोचणार आणि पोचलो मी. तर मी शब्द दिला की पाळतो. कमिटमेंट इज कमिटमेंट. आणि मी म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो दोन्ही परिवारांना, देशमुख परिवार, चिलप परिवार या दोन्ही परिवारांना आणि ज्ञानेश्वरी आणि साहिल यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा खूप खूप देतो आणि आपल्या सगळ्यांना इंदोरीकर महाराजांचं असंच मार्गदर्शन या महाराष्ट्राला सातत्याने या देशभरामध्ये त्यांच्या कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाजाला दिशा देण्याचं काम ते करतायत आणि म्हणूनच त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर इथं ध्वजारोहण काय परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा 8वा सप्ताहाचं ध्वजारोहण देखील इथं होत आहे. डॉक्टर नारायण महाराज यादव आळंदी उपस्थित, उद्धव महाराज मंडले, मार्गदर्शक इंदोरीकर महाराज, मार्गदर्शक सगळीकडे नो प्रॉब्लेम. इंदोरीकर महाराज असल्यावर काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, मनापासून आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.